भाऊ नंबर देव कुठे आता कुठे पण गेल्यावर बाथरूमलाच लागते. थोडासा हम लोग हाय गाइस, आम्ही आता बस मध्ये बसलेलो आहे सगळी फॅमिली. आजची माझी आउटफिट बघू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. हाय गाईस, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता आपल्या भाऊचं लग्न आहे. लास्ट टाइम बघितलं हळद होती आणि आता लग्न आहे. तर लग्नासाठी आम्ही चाललोय गावी पुणेला आणि आता आपण इथून टॅक्सीने जाणार आहे आणि टॅक्सीचा इथं वेट करतोय आपण आणि टॅक्सीने जाऊ. तर तिथून डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊ आणि तिथून स्टेशनला उतरू. आपल्याला टॅक्सी काय भेटली नाही तर आपण बसने आलो आणि बसमध्ये किती गर्दी होते बघितलं, म्हणून मी ब्लॉग काढला नाही बसमध्ये. आणि बसमधून उतरून मी डायरेक्ट स्टेशनला आलो. आता आपली फॅमिली वगैरे सर्व आहेत तर तिकडे जाऊया. सर्व लोक आपल्याला भेटलेले आहे, ट्रेन आलेले आहे आपले. आपल्या इकडे आणि अर्धी तिकडे आहे तर तिथे जाऊया, बघूया त्यांना जागा मी सुमितची आत्या आहे. आम्ही निघालो आता पुण्याला, मुंबई ते पुणा. सुमितच्या भावाचं लग्न आहे, म्हणजे माझ्या मुलाचं भाच्याचं. हाय, हा माझा सुमित दादा आहे. आज आम्ही मुंबई टू पुण्याला चाललोय आणि आज माझ्या दादाचं लग्न आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुण्याला जाता जाता जरा इथे ट्रेन थांबले म्हणून आम्ही इथे जरा बाहेर बसलोय. बघा पण अर्धा एक तासानंतर तिकडे पोहोचेल पुणे स्टेशनला आणि ट्रेन आपली चालू झालेली आहे थोडा. हे बघा, मग तिकडे पोचल्यानंतर बघूया, उतरूया घरी वगैरे. आणि उतरल्यानंतर बोलतात साखरपुडा आहे, नंतर हळदी आहे. हळदी आणि साखरपुड्याचा ब्लॉग आपण तिकडे गेल्यानंतर दाखवूया. आपला ब्लॉग कंटिन्यू असणार तिथे. आम्ही लोणावळा स्टेशनला पोचलोय बघा. आणि गावाला जाताना दरवाजाच्या बाहेर बसून व्ह्यू एन्जॉय करण्याची मजाच वेगळी असते. आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. स्टेशनला पोचलेलो आहे आणि 3 घंट्याचा सफर आपला झालाय कंप्लीट. बघा सर्व फॅमिली आहे. आता कुठे पण गेल्यावर बाथरूमलाच लागते. बाथरूम मध्ये गेला बघा. पुणे स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथं लपडे बघा. दादामुळे लेट झाला आणि दादाला लागलेली बाथरूमला आणि अर्धे लोक गेले पुढे आणि आम्हीच राहिलो पाठी मध्ये बसले. आता सगळे आम्ही आता हाय गाइस, आम्ही आता बस मध्ये बसलेलो आहे सगळी फॅमिली. मगरपट्टा आई मगर बिरा लागली ती मगरपट्टा मध्ये. बस मधून उतरलोय आणि आपल्याला घ्यायला भाऊ येतोय. हा बघा, समोर आहे समोर. सर्व अंधार अंधार आहे, इथं काही दिसत नाहीये. आहे आपल्याला घ्यायला बेबी पण नाही. अशामध्ये बसलेलो आहे. हा बघा गँग. आणि इथून आता डायरेक्ट आपण रूमवर जाणार आहे, स्टे करणार आहे कारण की तिकडे थोडा इश्यू झाला आहे म्हणून आपण फायनली उतरलोय. हा बघा, इथे चाललोय, चालत चाललोय
आणि हा बघा पूर्ण पब्लिक अर्धी पुढे चालते आणि अर्धी पब्लिक पाठी आहे. आणि आपण आता चालत चालले, आता रूमवर जाऊया, बॅग वगैरे ठेवूया, स्टे करूया आणि तिथून डायरेक्ट जिथे साखरपुडा आणि हळद आहे ना तिथे पण जायचं आपल्याला. आपली सगळे फॅमिली बसले इथे. मी डायरेक्ट घरी पोचलोय आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा ओपन केलाय, कारण की मला तिथे हळदीला आणि साखरपुड्याला काही जायलाच भेटलं नाही. आणि तिथं जायचं बोललं ना तर खूप लांब आहे, ते जायचं बोललं तर रिक्षाने पैसे पण 400-500 रुपये घेतात आहे तिकडं जायचं बोललं तर. त्याच्यानंतर मी काय तिथे जाणार नाहीये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण सकाळी लग्नाला जाणार आहे. आता मी इथं ती स्टे करणार आहे आणि सकाळी आपण भेटू आपण ब्लॉग चालू केल्यानंतर. गाईस डे सेकंड आणि आता आपण चाललोय लग्नाला, कारण की काल जायला मला टाइम भेटला नाही, ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम वगैरे होता त्याच्यामुळे मला काय भेटला नाही. आणि आता आपण चाललोय लग्नाला आणि आजची माझी आउटफिट बघू शकता. कोण शूटला चाललोय, कपडे बिपडे वेअर केलोय तर हे लोक बोलतात आहे चल शूटला जाऊ, आणि आपली शूटची जागा असणार आहे बघा या बिल्डिंग मध्ये जाणार आहे आता आपण शूटला. अशी काहीतरी जागा आहे. रूम बनतात ते चाललोय काय वरती बघू शकता. आणि अशी असा काहीतरी प्लेस आहे वरती, एकदम आम्ही भारी आहे खरंच. हे खूप असा काहीतरी व्ह्यू आहे आणि ते आपण फोटोशूट करणार आहे आणि फोटो तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला भेटतीलच. आता आपण लग्नाला जातोय आणि तिथे हॉल्ट वर गेल्यावर बघूया काय काय नाही ते सिच्युएशन काय चालू आहे. आपल्याला हॉल माहिती नाहीये. आता आपण इथून रिक्षा पकडून जाणार आहे. इथं रिक्षा पकडतोय, ही माझी मम्मी, हे पप्पा, ही काकी. आपण रिक्षातून उतरलो आहे आणि हॉल्ट हा मावळा हॉल्ट इथे. आणि हे बघा तिथे आपला नवरदेव थांबलाय तिकडे. आता आपण चाललोय हॉल्ट वर. आपला बॉस थांबलाय. हो भाऊ नवरदेव कुठे आहे, सगळे पब्लिक कुठे आहे भाई आपले. हम लोग को फिलहाल 1 रुपया नहीं दिया. ऐसा अब हम की कहिए, हम बिहार के रहे वाला ये लेकिन पहचान नहीं, थोड़ा सा चीज लिए जाओ. हम लोग मुंबई के रहने वाले लेकिन पैसा आपण हॉल्टवर पोहोचलोय. हे बघा ची वरात आहे आणि मी गॅरेजवर आलोय. आता खाली जाऊया, भाऊची वरात मध्ये एन्जॉय करूया आपण. चला तर भाऊची आउटफिट रेडी करतात आहे भाऊला आपल्या. भाऊची आउटफिट, भाऊ रेडी झालाय आपला.
moments later. जस्ट मी घरी आलो आहे पुण्यावरून. कपडे वगैरे चेंज केले, डायरेक्ट कॅमेरा ऑन केला आहे कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही केला. तर हा ब्लॉग आपण इथं सेंड करतोय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.